नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एका महत्त्वाच्या टॉपिक सोबत अगदी थोड्या वेळासाठी आपण हे लेक्चर घेणार आहे. कारण तुमचा वेळ उगाचच नको त्या गोष्टीमध्ये नको जायला. महत्त्वाचा जो मुद्दा आहे हा तुम्हाला समजला पाहिजे. मुद्दा हा आहे, हा विषय चर्चेत आलाय की सर्वोच्च न्यायालयाने एक नोटीस पाठवली आहे. हे बघून बऱ्याच जणांचे असे कान वर होतात. ते होतं, ऑब्वियस आहे. तर नोटीस आहे म्हणजे काहीतरी खूप मोठं घडलंय असं आहे का, आपण ते समजून घेऊ. नोटीस कशा संदर्भात आहे, तर ती नोटीस सर्वोच्च न्यायालयाने उत्तर मागण्यासाठी पाठवली आहे. कुणाला? केंद्र सरकारला आणि त्याचबरोबर निवडणूक आयोगाला. निवडणूक आयोगाला पाठवली आहे म्हणजे काहीतरी इलेक्शन संदर्भातचा मुद्दा आहे का? यस. आपण ज्या मशीनच्या माध्यमातून वोटिंग करतो ना, त्याच्या संदर्भातचा तुमचं वोट हे क्रॉस चेक केलं जातं की नाही, आणि केलं जात असेल तर किती वेळा केलं जातं, त्याची अॅक्युरेसी काय असणार आहे, या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून हे नोटीस आहे. एक सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली होती आणि त्या याचिकाला उत्तर देण्यासाठी म्हणून सर्वोच्च न्यायालयाने एक नोटीस केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला पाठवलेली आहे. ठीक आहे. हा मुद्दा सगळा चर्चेमध्ये आहे आणि जे तुम्ही न्यूज मध्ये बघता याच्यातून तुमच्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू मुद्दे कव्हर होत नसतात. त्यामुळं न्यूज बघितल्यानंतर स्वतः काहीतरी वाचन करायला पाहिजे किंवा ऍटलीस्ट तुम्ही एज्युकेशनल रिलेटेड कंटेनच कन्झ्युम केला पाहिजे. उगाच मनोरंजन म्हणून गोष्टी बघायच्या नसतात. ठीक आहे. त्यातून तुमचा वेळ वाया जाईल आणि डोकं काहीतरी भलत्याच विचारांमध्ये लागेल. ओके. तर सर्वोच्च न्यायालयाची ही नोटीस आहे जी इलेक्शन कमिशनला त्यांनी पाठवली, केंद्राला पण पाठवली, ज्यामध्ये प्लीड टू क्रॉस व्हेरीफाय ईव्हीएम अँड व्हीव्हीपॅट काउंट्स असं म्हणलंय. काउंट्स म्हणजे काय? मोजणी. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची मोजणी काउंट करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने इलेक्शन कमिशनला नोटीस पाठवली असा याचा अर्थ होतोय. ठीक आहे. आता हा मुद्दा चर्चेत कुठून आलाय हे तुम्हाला समजलंय. थोडक्यात ही नोटीस का पाठवली आणि कुणी पाठवली हे पहिल्यांदा जाणून घेऊ. ही जी नोटीस आहे ही एक याचिका दाखल केली होती एडीआर करून. एडीआर म्हणजे काय? असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स तर नावाची एक संघटना आहे ज्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली होती. ती याचिका ही मतदानाच्या मतमोजणी संदर्भातची आहे. म्हणजे जे वोट केल्यानंतर ईव्हीएम मध्ये जे दिसतंय, आपण जे मत टाकलंय हे ईव्हीएम मध्ये जे बटन दाबलं तेच मत हे काउंट झालंय का, त्याची जी रिसिप्ट निघाली आहे ती त्याच पक्षासाठी मत केले अशी निघाली आहे का, याच्या संदर्भातची ही याचिका आहे. ठीक आहे. जी एडीआरनी सर्वोच्च न्यायालयामध्ये टाकली होती त्याच्यावरती सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला आणि त्याचबरोबर निवडणूक आयोगाला उत्तर मागितले आहे. ओके. हा सगळा तो मुद्दा आहे. आता ही जी सुनावणी होती ती कोणत्या बेंच समोर झाली तर ते तुम्ही न्यायमूर्ती पी.आर. गवई आणि न्यायमूर्ती संदीप मेहता ही नावं लक्षात ठेवू शकता. ही नावं लक्षात असणं थोडं अपेक्षित आहे. ओके. आता एकूण मुद्दा किंवा एकूण हे ईव्हीएम प्रणाली कशी वर्क करते हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, म्हणजे बाकी पुढचा मुद्दा तुम्हाला लक्षात येईल. ईव्हीएम जे आपण जे वोटिंग करतो ना त्याच्यासाठी 3 वेगवेगळ्या अशा डब्यांच्या यंत्रणा आहे बघा. एक म्हणजे कंट्रोल युनिट, त्याचबरोबर एक असतं बॅलेट युनिट ज्याच्यावरती बटणं आहेत बघा. इथं बटणं दिलेली आहे, इथं त्या पक्षाचं नाव दिलेलं आहे, उमेदवाराचं नाव, चिन्ह वगैरे दिलेले असतात. मग त्यानंतर तुम्हाला कुठल्या उमेदवाराला मत टाकायचं आहे तर ते बटन प्रेस केल्यानंतर लाईट वगैरे लागते. ठीक आहे. हे तर झालं तुमच्या बाजूने तुम्ही सगळं ओके केलेलं आहे. पण तुम्ही ज्याला मत टाकलं त्यालाच मत मिळालंय का हे कन्फर्मेशन कसं होतं, तर इथे एक असा आणखीन एक डब्बा ठेवलेला असतो ज्याच्यावरती छोटीशी स्क्रीन आहे, काचेवरती, काचच्या खाली स्क्रीन आहे आणि त्या स्क्रीनमध्ये तुम्ही कुणाला मत टाकलं त्याचा आयडी काय किंवा त्याचं जे सिम्बॉल आहे पक्षाचं ते, तर हे सगळं त्या स्क्रीनमध्ये दिसतं. म्हणजे आधीच्या काळामध्ये काय व्हायचं, आपण ज्यावेळेस ईव्हीएमचा वापर न करता ज्यावेळेस मतदान भारतामध्ये होत होतं ना त्यावेळेस ठपका मारून तुमच्याकडे पावती दिली जायची की हा हे व्हेरीफाईड आहे, तुम्ही या पक्षाला मत टाकलंय. ठीक आहे. क्रॉस चेक होत होतं. पण आता तसं होत नाही ना, म्हणून ह्या स्क्रीनवरती साधारण 7 सेकंदासाठी ते नाव वगैरे डिस्प्ले होतं की तुम्ही कुणाला मत टाकलेलं आहे ती सगळी डिटेल ही 7 सेकंदासाठी दिसतीये. ठीक आहे. मग त्यातून तुम्ही स्वतः चेक करायचे की बाबा मी जे बटन दाबलं होतं तेच नाव समोर दिसतंय का. ओके. अशी ही यंत्रणा आहे. मग त्यातून काय होतं, जे डिस्प्लेला जे नाव आलेलं असतं ना त्याची रिसिप्ट बनते आणि ती या बॉक्समध्येच खाली पडते. ती खाली पडताना वगैरे आपल्याला नाही दिसत, पण हा बॉक्स तसाच बनवलाय की ज्याच्यामध्ये सगळ्या पावत्या जमा होतील. ओके. तर सगळ्या ज्या रिसिप्ट आहेत, ज्या पावत्या आहेत ना तर त्या याच्यामध्ये जमा होतात. आता मुद्दा हा आहे की ह्या पावत्या इथे ज्या जमा झाल्या त्या बॉक्समध्ये आणि जे बटन तुम्ही या बॅलेट युनिटवरती दाबलं तर ते कुठंतरी क्रॉस चेक करण्याची गरज आहे ना. जर काही प्रसंग निर्माण झाला किंवा काही केस किंवा काही मुद्दा उचलला गेला तर या दोघांना टॅली केलं जातं. त्याच्यासाठी ही खास यंत्रणा आहे व्हीव्हीपॅट वाली. ओके.
व्हीव्हीपॅट ही यंत्रणाच त्याच्यासाठी आहे की जर काही वाद झाला तर त्या बॅलेट युनिटला आणि व्हीव्हीपॅटला हे दोघांना चेक केलं जातं की बॅलेट युनिटमध्ये जे उमेदवाराचे आयडी होते ते प्रेस केले आणि तेच इकडे रिसिप्ट बनतायत का हे क्रॉस चेक केलं जातं. पण हे क्रॉस चेक करताना ना आधी फक्त एकच रॅन्डम आपण एकच पावती चेक करायचो. ओके, हे आधी सगळ्यात सुरुवातीला मी सांगतोय. नंतर सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला आणि ते म्हणले की ऍटलिस्ट 5 तरी तुम्ही चेक करा. ओके, म्हणजे कसं की रॅन्डमली एका जो काही जिथं मतदान होतंय अशा मतदान केंद्रावरती एक बॅलेट युनिट घ्यायचा, एक त्या पद्धतीने असं व्हीव्हीपॅट घ्यायचं त्याचं आणि व्हीव्हीपॅट मधून एकच रिसिप्ट काढायची आणि ती व्हेरीफाय करायची बॅलेट युनिट सोबत की तेच मतदान म्हणजे जे प्रेस केलेलं बटन होतं या पावतीसाठी ते त्याचीच पावती प्रिंट झाली आहे का हे क्रॉस चेक करण्यासाठी आधी जी सॅम्पल साईज होती ही एक होती. त्यानंतर पुढे जाऊन याच्यात सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की ऍटलिस्ट तुम्ही 5 तरी चेक करा. मग आता सध्या 5 पावत्या किंवा 5 रिसिप्ट चेक केले जातात. पण आता जी याचिका दाखल करण्यात आली त्याच्यानुसार असं म्हटलं जातंय की तुम्ही 100% जेवढ्या याच्यामध्ये रिसिप्ट आहेत ना एका युनिटमध्ये त्या सगळ्या चेक करा. याच्यामुळे मग सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला आणि निवडणूक आयोगाला उत्तर विचारले की तुमचं याच्यावरती म्हणणं काय आहे किंवा तुम्ही ही यंत्रणा राबवण्यासाठी कितपत तयार आहात. ओके, तर हा सगळा तो मुद्दा आहे. याचिकेमध्ये वेगवेगळ्या मागण्या आहेत जसं की व्हीव्हीपॅट मधील सर्व ज्या पावत्या आहेत तर त्यांची मोजणी करावी. त्याचबरोबर एक सल्ला देण्यात येतोय की मोजणीसाठी तुम्ही काय करा, मनुष्यबळ वाढवा, जास्त मनुष्यबळ ठेवा म्हणजे तुमचं 5 ते 6 तासांमध्ये हे काम सगळं मतमोजणीचं किंवा क्रॉस चेक करण्याचं व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम किंवा बॅलेट हे क्रॉस चेक करण्याचं होऊन जाईल, 5-6 तासांमध्ये होईल. ठीक आहे. त्याचबरोबर असं म्हटलं जाते की 7 सेकंदाचा जो वेळ आहे ना हा स्क्रीनवरती चेक करण्यासाठी खूप कमी आहे. म्हणजे जर एखाद्याने मत टाकलंय तर बटन दाबल्यापासून त्याची नजर त्या स्क्रीनवरती शिफ्ट होईपर्यंत जास्त वेळ लागू शकतो ना. तर 7 सेकंद खरंच खूप कमी वेळ वाटतो. ऍटलिस्ट 15 सेकंद वगैरे तरी त्याचं ड्युरेशन पाहिजे. एखादी म्हातारी माणसं ज्या जातात वोट करतात तर त्यांना 7 सेकंद तरी कुठं बघायचंय हे बघण्यातच निघून जातील. ओके, त्यामुळे व्हेरीफाय करण्यासाठी ऍटलिस्ट 15 सेकंद तरी असायलाच पाहिजे. त्याचबरोबर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मधील मतदान संख्येत विसंगती आढळली आहे असं या याचिकाकर्त्यांचं मत आहे. ठीक आहे. एक राठी नावाचे याचिकाकर्ते आहेत तर त्यांनी हे सगळे मुद्दे मांडले. एडीआर सोबत त्यांनी ही याचिका दाखल केलेली आहे. ठीक आहे. हा मुद्दा तुम्हाला समजलाय की व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम याच्यामध्ये पावत्यांच्या संख्येत सुद्धा कधी कधी फरक आढळलेला आहे. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये तिथं जमा झालेल्या पावत्या असतील फॉर एक्झाम्पल 1000 आणि वोटिंग केले 1050 जणांनी तर 50 पावत्याच प्रिंट होऊन पडल्या नाहीत असं पण बऱ्याच केसेसमध्ये आढळलेलं आहे. ओके, आता हा व्हीव्हीपॅट हा नेमका कशासाठी असतो तर त्याचा मी तुम्हाला थोडक्यात उल्लेख करून दिलाय की ही व्हीव्हीपॅट ही जी यंत्रणा आहे ना ही ज्यात मतदाराने पावती जमा होतीये म्हणजे अशी ही यंत्रणा आहे. ओके, म्हणजे असा एक डब्बा आहे की ज्याच्यामध्ये मतदाराने केलेली जी पावती आहे तर ती त्याच्यात जमा होतीये. कधी काही विवाद झाला तर क्रॉस चेक करण्यासाठी म्हणून ही प्रणाली इंट्रोड्यूस करण्यात आली आहे. ओके, ही यंत्रणा क्रॉस चेक करण्यासाठी आहे. याच्यामधून काही मत काउंट केले जात नाही किंवा याच्या रिझल्टच्या भरोश्यावरती उमेदवार जिंकला किंवा हारला हे नाही सांगितलं जात, बट क्रॉस चेक करण्यासाठीची ही यंत्रणा आहे. ठीक आहे. त्याचबरोबर ह्याची निर्मिती जी आहे याचे मॅन्युफॅक्चरर जे आहे तर ते आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, ज्याला BEL म्हटलं जातं, आणि त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. तर ह्या 2 कंपन्या या ईव्हीएम प्रणालीचे मॅन्युफॅक्चरर आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. मल्टीलायनर क्वेश्चन मध्ये एखादं विधान मॅन्युफॅक्चर संदर्भात दिलं जाऊ शकतं. ओके, आता हे मॅन्युफॅक्चरिंग संदर्भातची माहिती मी का सांगतोय तर व्हीव्हीपॅट संदर्भात आपल्या देशातून मतदानासाठी खास करून म्हणजे इलेक्शनसाठी म्हणून 5000 करोडची ऑर्डर देण्यात आली होती, ज्यामधून 24 लाख व्हीव्हीपॅट मशिनी हे डब्बे हे मागवण्यात आले. आणि जे याचिकाकर्ते आहेत ते असं म्हणतायत की याच्यामधल्या साधारण फक्त 20,000 व्हीव्हीपॅटलाच व्हेरीफाय केलं जातं. म्हणजे क्रॉस चेक जे आपण म्हणतोय ना तर ते फक्त या 24 लाख डब्यांपैकी फक्त 20,000नाच व्हेरीफाय केलं जातं. म्हणजे सॅम्पल साईज खूप कमी आहे ना, एरर राहू शकतात. तर सॅम्पल साईज ही वाढवणं गरजेचं आहे. म्हणून असं म्हटलं जातं की सगळ्या डब्यांमध्ये सगळ्या पावत्या चेक करा. ओके, म्हणजे जो सॅम्पल साईज ही वाढवण्याची गरज आहे म्हणजे अॅक्युरेसी आपली आणखीन चांगली बनेल. म्हणजे जे या ईव्हीएम वरती डाऊट घेणं वगैरे चालतं ना, आणि लोकशाहीसाठी हा एक गंभीर मुद्दा आहे की आपण आपल्या मतदान प्रणालीवरतीच डाऊट घेणं, तर हे सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. कारण देशातल्या नागरिकांचा विश्वास नाही उडाला पाहिजे ना.
नाहीतर इलेक्शन घेण्यातच काय अर्थ आहे मग. ओके, तर ह्याच्यासाठी म्हणून सरकारने लवकरात लवकर या गोष्टीवरती विचार करणं आवश्यक आहेच. पण असं म्हटलं जातंय की हे सध्याच्या लोकसभेसाठी काही होणं शक्य नाही आहे, कारण सुप्रीम कोर्टमध्ये सुद्धा याच्याबद्दलची नेक्स्ट सुनावणी जी आहे ही मे मध्ये होणार आहे आणि तोपर्यंत इलेक्शन ऑलरेडी सुरू राहतील. ठीक आहे, 4 जूनच्या दिवशी मतदान काउंट होईल, मग त्यावेळेस करतील काय याच्याबद्दल क्वेश्चन मार्क आहेच. ठीक आहे, आता मी तुम्हाला एक सिंपल क्वेश्चन विचारतो बघा. इथं आपल्याला एक्झाम मध्ये पण असेच काही क्वेश्चन येऊ शकतात जे फॅक्ट ओरिएंटेड आहेत. जसं की व्हेन वॉज द व्हीव्हीपॅट वोटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेल फर्स्ट इंट्रोड्युस्ड इन इलेक्शन्स. म्हणजे हे पहिल्यांदा इलेक्शन मध्ये व्हीव्हीपॅट या मशीनचा वापर कधी करण्यात आला हे असं विचारलं आपल्याला. त्याचं उत्तर आहे की 2013 मध्ये नागालँड असेंब्लीमध्ये एक ठिकाणी एक असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी आहे ज्याचं नाव आहे नॉक्सेन. तर नॉक्सेन कॉन्स्टिट्युन्सीच्या मतदारसंघाच्या इलेक्शन्समध्ये 2013ला 4 सप्टेंबर 2013 रोजी व्हीव्हीपॅटचा पहिल्यांदा वापर करण्यात आला होता. त्यापूर्वी फक्त बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट अशाच प्रकारची प्रणाली होती. पण 2013 मध्ये ज्यावेळेस फर्स्ट टाइम हे व्हीव्हीपॅट इंट्रोड्यूस झालं ना, तर लगेच 2014चं जे लोकसभा इलेक्शन्स होते, लोकसभेचे इलेक्शन्स होते, त्या दरम्यान सुद्धा व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात आलाय. एक्झाम मध्ये 2 पॉइंट ऑफ व्ह्यू प्रश्न बनतात. एक म्हणजे याचा सगळ्यात पहिल्यांदा वापर कोणत्या मतदानात करण्यात आला. ठीक आहे, तर त्याचं आन्सर काय द्याल, तर याचा वापर करण्यात आला नागालँडच्या इलेक्शन्समध्ये. कुठं होते ते, कुठच्या ठिकाणी किंवा कोणत्या असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सीसाठी, तर ते आहे नॅक्सेन. ठीक आहे, नाक्सेन म्हणून तुम्ही लक्षात ठेवा. आणि जर असं विचारलं की किती सालच्या लोकसभा इलेक्शन्समध्ये व्हीव्हीपॅटचा वापर पहिल्यांदा करण्यात आला, तर 2014. ठीक आहे, असाच एक सिंपल क्वेश्चन मी तुम्हाला होमवर्कला देतोय. ऍक्च्युली होमवर्कला नाही, तुम्ही याचं उत्तर लगेच कमेंट करून सुद्धा कळवू शकता. व्हेन वॉज द ईव्हीएम इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन फर्स्ट इंट्रोड्युस्ड इन इलेक्शन्स. भारतात कधी फर्स्ट टाइम ईव्हीएम मशीनचा वापर करण्यात आलेला आहे इलेक्शनसाठी. मी हिंट देतोय तुम्हाला. हा जो ईव्हीएमचा वापर आहे हा सगळ्यात पहिल्यांदा भारतातल्या सगळ्यात जास्त लिटरसी रेट असलेल्या राज्यामध्ये वापर करण्यात आलाय. मग आता तुम्ही मतदारसंघ कोणता आहे आणि कोणत्या साली याचा वापर करण्यात आला हे कमेंट करून कळवा. ओके, आणि लोकसभा मतदार किंवा लोकसभेच्या निवडणुकांमध्ये 2014च्या लोकसभा इलेक्शन्समध्ये फर्स्ट टाइम ईव्हीएमचा वापर करण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर ही माहिती पण तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. आता मी तुम्हाला होमवर्कचा क्वेश्चन देतोय. ऍक्च्युली होमवर्कसाठीचा टॉपिक देतोय. तुम्ही आज दिवसभरामध्ये म्हणजे हे लेक्चर बघून झाल्यानंतर साधारण 24 तासांच्या आत ऍटलिस्ट कलम 1 ते कलम 5 पर्यंतची सगळी माहिती बघायची, वाचायची आहे. कलम 1 हे आपल्या संघाच्या किंवा नावाबद्दल आहे, प्रदेशाबद्दल आहे. कलम 2 हे नवीन राज्याचा प्रवेश आपल्या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये कसा केला जाऊ शकतो, स्थापना कशी केली जाऊ शकते याच्या संदर्भात आहे. कलम 3 हे नवीन राज्यांच्या निर्मिती संदर्भात आहे. एका राज्यातून 2 राज्यात किंवा आपण जे बनवलेत ना, तर त्या संदर्भात आहे. त्याचबरोबर विद्यमान राज्यांचं क्षेत्र, त्यांच्या सीमा, त्यांची नावं बदलणे याच्या संदर्भाचं कलम 3 आहे. आणखीन डिटेलमध्ये जायचंय, PYQ बघायचे. त्याचबरोबर ह्याच्या नोट्स आहेत त्या तुम्ही व्यवस्थितपणे बघायच्या, वाचायच्या आणि त्याचबरोबर स्वतः प्रश्न तयार करायला शिका, म्हणजे तुम्हाला एक्झामसाठी फायदा होईल. ओके, तर या लेक्चरमधून जो तुम्हाला होमवर्कचा क्वेश्चन दिलाय, जो तुम्ही आता कमेंट करायचा आहे, तो म्हणजे ईव्हीएमचा वापर सगळ्यात पहिल्यांदा कुठं करण्यात आला, कोणत्या मतदारसंघामध्ये आणि कधी. ठीक आहे, तर आय होप हा जो काही मुद्दा आहे व्हीव्हीपॅटवाला हा तुम्हाला समजला असेल आणि जी एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाची माहिती ती आपण इथून घेतलेली आहे. भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.